हाय एव्हरीवन. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमधला एक टप्पा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे. सर्व विद्यार्थ्याने आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पेज चेक करायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही व्हॉट्सअपवर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पेज पाठवलेलं आहे. त्यामधले जे डिटेल्स आहेत, तुमचं नाव, जेंडर, कॅटेगरी, सी ई टीचे मार्क्स, जे डब्ल्यूचे मार्क्स पुन्हा एकदा चेक करायचे. त्यामध्ये काही करेक्शन असतील तर ज्या कॉलेजला तुम्ही जाऊन व्हेरिफिकेशन केलेलं आहे, फिजिकल व्हेरिफिकेशन केलं आहे, तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल्स असेल, नाव, कॅटेगरी, जेंडर, मार्क्स हे सगळं करेक्शन करून घ्यायचं आहे. शेवटची तारीख करेक्शन करायची उद्याची आहे 25. आणि या मेरिट लिस्टवरती आपल्याला हे समजते की आपला महाराष्ट्रामध्ये कितवा मेरिट नंबर आहे. यामध्ये भरपूर असे मेरिट नंबर असतात. त्यामध्ये तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहेत ते 2 मेरिट नंबर महत्त्वाचे आहेत. एक आहे PCM. जर तुम्ही मॅथमॅटिक्सचे विद्यार्थी असाल, PCMचे विद्यार्थी असाल तर PCM स्टेट जनरल मेरिट नंबर हा सर्वात महत्त्वाचा नंबर आहे. आणि सेकंड आहे PCM ऑल इंडिया मेरिट नंबर. ओके, हे 2 नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानुसार तुम्हाला तुमच्या जे इंजिनिअरिंगची बुक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, कट ऑफची बुक, त्यामध्ये त्या मेरिट नंबरचा यूज करायचा आहे. तर मी एक सॅम्पल एका विद्यार्थ्याचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पेज सांगतो. सॅम्पल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटसचं पेज आहे. यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथे दिसतो. त्यानंतर कॅन्डिडेटचं नाव, तुमचं स्वतःचं नाव, याची स्पेलिंग एकदा चेक करायची. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जेंडर चेक करायचं आहे. खूप जणांचं मेलचं फिमेल, फिमेलचं मेल होतं, ते एकदा चेक करायचं. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमची कॅटेगरी ऑफ ॲडमिशन, त्यानंतर ऑदर रिझर्वेशन असेल तर ऑदर रिझर्वेशन, त्यानंतर तुमचे CETचे मार्क्स, तुमचे JEE डिटेल्स आणि 12चे डिटेल्स हे सर्व चेक करून घ्यायचं. यामध्ये काही करेक्शन असेल तर उद्या लास्ट डेट आहे. ज्या ठिकाणी तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलं तिथे जाऊन त्या कॉलेजला जाऊन हे व्हेरिफिकेशन करेक्शन करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पेजमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो नंबर आहे तो आहे PCM स्टेट जनरल मेरिट नंबर. ह्या विद्यार्थ्याचा आहे 1,53,101. हा CETच्या मार्क्सवरतीचा मेरिट नंबर आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा सेकंड नंबर आहे, मेरिट नंबर आहे PCM ऑल इंडिया मेरिट नंबर. ह्या विद्यार्थ्याचा आहे 52,420, जो आहे JEEच्या मार्क्सवरती. तर तुम्ही जर CETचे कट ऑफ पाहत असाल, तुम्हाला जे बुक प्रोव्हाइड केले त्यामध्ये CETचा कट ऑफ पाहत असाल, तुम्हाला हा मेरिट नंबर बघायचा. PCM स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. कोणतीही कॅटेगरी असो त्या कॅटेगरीमध्ये हा नंबर चेक करायचा आहे. आणि तुम्ही जर JEEच्या मार्क्सवरती कट ऑफ पाहत असाल तर हा PCM ऑल इंडिया मेरिट नंबर चेक करायचा. बाकीचे जे जनरल मेरिट नंबर आहे फक्त माहितीसाठी आहेत. जसं युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर, युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर, लेडीज मेरिट नंबर. तर हे पूर्ण डिटेल एकदा तुम्ही चेक करा आणि तुमच्या याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर करू शकता. एकदा फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर पब्लिश झाल्यावर चेंज करता येत नाही.